अकोला जिल्ह्यातील दहेगाव गवंडे इथे एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आली. देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात होत्या. देवीच्या दर्शनाला पोहोचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला. पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव. त्या अकोला जिल्ह्यातील दहेगाव गावंडे येथील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दहेगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. भरधाव वेगात दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत अनर्थ घडला. त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावरती पडल्या. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पल्लवी यांचं वाटेतच निधन झालं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. 25 वर्षांच्या विवाहित महिलेचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने दहेगाव गावंडे गावावर शोककळा पसरली आहे. मागील आठवड्यात असाच अपघात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील झाला होता. सिल्लोड फुलंब्री रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा दुचाकीच्या चाकात पदर अडकून मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी मनीषा चौधरी आपला मुलगा ऋषिकेश यांच्यासह संभाजीनगरला कामानिमित्त गेले होते. तेथील काम उरकल्यानंतर ते दोघे दुचाकीने पुन्हा आपल्या गावी चिंचखेडा येथे येत होते. फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरून जात असताना चिंचखेडा गावाजवळच त्यांचा अपघात झाला. दुचाकीच्या मागच्या चाकात मनीषा यांचा पदर अडकला आणि त्या रस्त्यावर जोरात पडल्या. हा अपघात इतका भयंकर होता की त्यांच्या मुलाच्या डोळ्यात देखतच महिलेचं जागीच निधन झालं. अकोल्यातील पल्लवी नवलकरचा विवाह 4 वर्षांपूर्वी अकोल्यातील दहेगाव गावंडे येथे आशिष नवलकर यांच्यासोबत झाला होता. त्यांचा सुखाचा संसार होता. दोघांनाही गोंडस 2 चिमुकल्या मुली आहेत. मोठी मुलगी 2 वर्षांची तर लहान मुलगी केवळ 11 महिन्यांची आहे. पल्लवी पती आशिष बरोबर मंगळवारी अकोल्यातील दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला दुचाकीने निघाले होते. पण काळ त्यांच्या बरोबर आहे याची जराही कल्पना त्यांना नव्हती. आनंदात आपल्या दोन्ही चिमुकल्यांबरोबर हे जोडपं देवदर्शनाला निघालं होतं. वाटेत कानशिवानी गावाजवळ पल्लवीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला आणि पल्लवी दुचाकीवरून खाली कोसळल्यास पल्लवीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या मांडीवर असलेल्या 11 महिन्याची तिची मुलगी जखमी झाली होती. तातडीने पल्लवी आणि 11 महिन्याच्या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथे चिमुकलीसह पल्लवीवर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पल्लवीने दोन्ही चिमुकल्यांना पोरकं करत अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. आई आता आपल्यात नाही हे या दोन्ही चिमुकल्यांना कळत नव्हतं. 11 महिन्यांची चिमुकली आईचं दूध प्यायला तळमळत होती. हे पाहून अख्खं गाव सुन्न झालं. त्यांचा मायेचा पदर हरवला हे या दोन्ही चिमुकलींना कसं सांगावं हे नातेवाईकांना कळत नव्हतं. या घटनेने गावात संपूर्ण शोककळा पसरली. पल्लवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुचाकीवरून जाताना काळजी घेणे किती गरजेचं आहे हे या घटनेतून समोर येतं. मुलाबाळांना सांभाळत असताना स्वतःला सावरावे हेही तितकेच गरजेचं आहे.